का हो? मी काय म्हणतो, आपल्या त्या रामदास भाऊच्या वावराकडे आंबळीमध्ये आंबे सांबे असेल हो. तिकडे आंबे आंबे आहे ना. तर मग तुम्ही आणत कोण नाही? दोन चार जेवणारे बापा दोघही जण. काय माय दोघही लेकरं आपले उपाशी आहे ना. व सांगा ना यायले जेवण करा म्हणून. सकाळी नाही जेवले आता नाही जेवले असे ना बिमार पडतं ना बापा. हे सांगा ना त्याला जरा असं समजून सांगा ना. अरे कोण रे बा? जानू जानू, तू तर मोठी आहे ना ग, तुला समजायला पाहिजे. जा जेवण कर अशी उपाशी नको राहू. आधीच तर किती बारीक आहेस. आणि पिंट्या तू रे आपल्याला अभ्यास करायला लागते ना. मग जेवण घेऊन आपण बरोबर केलं तर आपला अभ्यासात दिमाग बरोबर चालते. काय लेका गोल्या, तू आता लहान राहिला का लेका? मस्त जेवायचं मस्त राहायचं. बाबा आहे ना आपले, काय टेन्शन घेत? तू काय टेन्शन घेऊन राहिला तू? पप्पा टेन्शनची गोष्ट नाहीये. तुम्हाला सांगू का, आईला मी किती वेळा सांगितलं की आई आम्हाला जेवणासोबत लोणचं लागते. तर आईला म्हटलं की लोणचं सांभाळून ठेवजो. आई आलं बाहेरचं कोणी का त्यांना लोणचं देऊन द्यायची. आई आलं बाहेरचं कोणी का वाटीभर चांगलं लोणचं देऊन द्यायची. नेहमीच आहे. एखाद्या डावचं नाही, नेहमीच आहे. मग आता आमची लोणच्याशिवाय भूक जात नाही. लोणचं पाहिजेच आम्हाला जेवणासोबत. नाही तर आम्हाला नाही आवडत ते भाजी कसलीच. अरे बा जानू, कामी पळा लागते बाई कोणाच्या. लोणचं अशी चीज आहे का तापीत ते गोड लागते. कोणाची तब्येत बिघडली का येते मग मागायला. त्याला माहित आहे काय, शालूच्या घरी लोणचं राहतेस. मग आल्यावर का 2-4 फोडी देशील काय? मग चांगल्या 5-6 फोडी तर द्यास लागेल ना बाई. समजून घे ना माय थोडीशी. आता टाकूच ना आपण लोणचं. आता जाऊ दे ना, हा महिना जाऊ दे. पुढच्या महिन्यात आंबे सस्तेच होते आणि मग मस्त लोणचं टाकतो मी. 2-4 भरण्या टाकतो चांगल्या तुमच्यासाठी. अव तर तुला समजत नाही काय का आपले लेकरं बा लोणच्या शिवाय जेवत नाही. त्याला सांज काय ताटात लोणचं पाहिजे, त्याच्याशिवाय जेवत नाही. तरी तू लोकांना वाटून राहिली होती का लोणचं वाटाची चीज होय काय? आणि आता अन्न तू लोकांच्या घरून लोक तुला देते का पाहिजे? आता त्या लेकराले लोणचं पाहिजे, जाणं कोणाच्या घरी देते का तुले? देते का म्हटलं? अरे पप्पा मी गेली होती. हो, त्या कांताजीच्या, गीता आजीच्या, शालू आपल्या मीना आजीच्या सर्वांच्या आई ज्यांना द्यायची ना त्यांच्या सर्वांच्या घरी गेली मी. त्या सप्पा म्हणताय की आमच्या घरी लोणचंच नाही, संपलं आमच्या घरचं. कालच संपलं, परवाच संपलं. असे बहाणे बनवत आहे बघा आता. आणि कावं शालू पाय ना, आता मोठी दिलदार व्हायला चालली होती तू. तुला लेकराला तर कोणीच नाही दिलं लोणचं. मग याच्या पुढे बिलकुल कोणालाच लोणचं नाही द्यायचं. लोणचं द्याले हे तर माय बापा, आता त्याच्या घरी नसन तर ते नाहीच देणार आहे ना. आता असलं तर कोणी देते, आता नसन तर खोटं बोलणार आहे का कोणी? खोटं बोलाले हो आई, खोटीच बोलली ते गीता काकू. मीनाच्या डब्यात मी त्या दिवशीच बघितलं होतं लोणचं. तिने लोणचं आणलं होतं स्कूलमध्ये. काही पण सांगते. हो माय बाई, ते शेवटची फोड असेल ना माय, शेवटची फोड असेल घेऊन गेली डब्यात. काय बापा जानू तू हो एवढी मोठी झाली पण नाव अक्कल नाही बापा तुले. आई लोणचं पाहिजे आई, त्याच्याशिवाय मी पण नाही जेवत आई. लोणची पाहिजे. मसाले वांग्याची भाजी आम्हाला आवडत नाही. आणि तुला त्यात आमच्या आवडीची भाजी निघाली, मला लोणचे पाहिजे म्हणजे पाहिजे बाई. तुला कोणी सांगत येईल त्याला वाटायचं? जेवण मा बाबू गोल्या, तू माझ्या पोरगं आहे ना मा. माझ्या लाडाचं पोरगं आहे ना मा. जेवण मा बघ आई, त्याला तू अशी लाडाची माळाची म्हणू नको. मी पण तुझ्या लाडाचीच आहे आणि मला पण लोणचं पाहिजे, त्याला पण लोणचं पाहिजे. तुला वाटत असेल का आम्ही जेवण करून? आम्ही असतच राहू, पण बिना लोणचं खाल्ल्याशिवाय आम्ही जेवण करू नाही. आता सांगत आहे तुले. हे तर माय बाई भल्ली आपत आली हो बापा. लोणच्या पायी लोणचं. अहो बुटक्या केसाचे तुला काय नुसतं मटकणं झटकणं समजते काय? तुला एवढं समजलं का बा आपले लेकरं बिना लोणच्याशी जेवत नाही, तर त्याच्यासाठी लोणचं लावून ठेवाव. साऱ्या लोकायले तुला काय उकळे लावले का लोणच्याचे? उकळे लावाले साऱ्या लोकायले वाटत बसली तू. आणि तू एक काम पडलं ते आता मग तुला एक लोणच्याची फोड नाही देऊन राहिले, लेकराला वापस पाठवून राहिले. एवढं महागाचे आंबे राहते आणि तू ते आंब्याचं लोणचं पुऱ्या गावात वाटतं म्हणजे आचारीन बाई का तू? का पैसे घेते त्याचे? पैसे घ्यायले माय मटातलं काढून राहील तुम्ही. तुम्हाला समजून राहिलं काय बोलून राहील तुम्ही? अहो बाहेरच्या इले दिल्ल्यापेक्षा जास्त मी न तर तुमच्या बहिणीला दिलं. तुमच्या बहिणी आल्या नाही तवा नाही नुसतं चांगल्या मोठ्या भरण्या घेऊन जाते ना. त्याच्या वेळेस नाही म्हणत तुम्ही तेल दिलं म्हणून. माग ना तेल आता पाठवणार ना पार्सल. त्या अशी नाही म्हणून राहिले का मा बहिणीला पार्सल मागतो म्हणून. अहो जवळ तुमच्या बहिणीची तवाय भरण्या भरू लोणचं नेते. ते लहान भरण्या मोठ्या भरण्या भरू नेते. मी एवढ्या वेळेची बोलून नाही राहिली म्हणून काय? तुझ्या बहिणी नसतं लोणचं खतम केलं. माझ्याकडेसाठी एक लोणच्याची फोड नाही ठेवली. बाहेरच्याचं नाव सांगून राहिले. बाहेरचे मला आंबे आणून दिले म्हणून त्याचा हक होता त्याच्यावर, म्हणून 4-5 फोडी दिले. तर काय होऊन राहिलं? तुमच्या बहिणी सारे येते तर मार मोठ्या भरण्या भरून घेऊन जाते आणि ते गेलं का वाया? आता मा बहिणीचं नाव घालतं का तू माझ्यात? बाहेरचे ना आंबे आणून दिले तुला. त्याच्या घरी काय खेती आहे का आंब्याची खेती आहे का म्हटलं? बाहेरचे ना तुला आंबे आणून दिलं म्हणतं, खेती आहे का त्याच्या घरी? मा बहिणीचं सांगून राहिली. बहिणीचा भावावर हक्कच असते. त्यानं पुरं घर जरी उचलून नेलं तरी बी मी काही म्हणणार नाही म्हटलं. मोठे सांगून राहील तिथं तर. बाहेर त्याच्या घरी हे का ते आहे काय? त्याच्या घरी काही नसून तर त्याने इकत आणून दिले मिळे. किती काही देऊ? त्याच्या पुरत्या लोणचे दिले ना 2-4 वेळा दिले, 5-6 पोळी दिल्या. मग काही जास्त लोणचं झालं का ते? तुम्ही तर रोजच्या रोज सांज काय नका खाऊ. खोकला राहते तरी बी खाता ना. खोक करता तरी बी लोणचं खाता. लेकरांसाठी ठेवा हे नाही समजलं तुम्हाला?
आई आई राहू दे ना ग, राहू दे, जेवतो आम्ही, जाऊ दे, काय भांडते ग. अहो तू 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 चुपच राह माय, तू तर भानगोळीच आहे. भानगोळी असाले मोठ्यापणी अशीच निघशील काय, निभवत घ्या लागते ना, निभवत घ्याले. नसलं ना बाई जरा समजूतदारपणा घ्या लागते तिला. लहानसं पोरग तरी चूप आहे, ते जेवलं असतं. पण तू जिदवर अडली आहे ना, लोणचं पाहिजे. तू याचा नसतो तसा शिकला जिद करायला. एवढी जिद करायला लागते काय? आता नाही आहे म्हटलं ऐकायला लागत का थोडस ऐकाले. आता सर्वजण तू आम्हालाच बोल, तुझीच गलती आहे, तू लोणचं नाही ठेवलं, आम्हालाच बोल तू. बस उलचक झाला का टेंबललं, टेंबलून आपलंच खरं करणं, त्याच्याशिवाय काही नाही उरलंय त्या जिंदगीमध्ये. बिलकुल दोघाही जण जीवू नका. तच्च्या तसे आहे तच्च्या तसे झोपून राहा. तुमचा बापाही झोपला आणि तुम्ही झोपा, काही ढंग नाही तुमच्यात. हा झोपा तसेच, मला काय करायला लागते? नुसतं जिदीवर रडले राहतं तर एवढी जिद करत असते काय, निभवत घ्या लागते. आता सर्व बरोबर आहे म्हणून ठीक आहे, गरीबाईचे लेकरं पाहिजे ना, त्याला एक टाइमची रोटी बी भेटते का नाही भेटत तर. आई ते उन्हाळ्यात आंब्याचं लोणच्याची करत असते ना, लोणचं मस्त कैऱ्या, मस्त तो साखर आंबा करत असतो ना, मग ते कवा करताय तू? रे मा काय रे मा बाबू, आता पैसेच तर नाही माय, आणि आंबे किती महाग आहे रे बाबू. आंबे स्वस्त नाही आहे ना मा, स्वस्त नाही आहे ना आंबे. 200 रुपये 150 रुपये किलो आंबे आहे रे बापा कच्चेवाले. तर मग आता सध्या सस्ते वयपर्यंत आपण तर काही करू नाही शकत रे बाबू. आता तोपर्यंत आपल्याला असंच भागवत घ्यावं लागल. काय काय अजी का करते, लवकर लवकर बनवणं. आंब्याची फोड पण नाही दिली तू आम्हाला सोबत खायला. मग काय गं, जेवण चांगलंच नाही लागत असं उन्हाळ्याचं. मस्त आंबा पाहिजे. असं 3-4 महिन्यात 12 महिन्यातून हेच याच उन्हाळ्यामध्येच येते आंबे आहे, मग 6 महिने तिकडे येतच नाही. बरं आता जेवून घे मा बाबू, मी रात्री तुला ताटात आंब्याची फोड देतो. आता बाजारात जातो ना, होते तेवढे आंबे घेऊन येतो मी. जास्त पैसे नाही बाबू आई जवळ. आता आई घरीच आहे, उन्हायचे बाबा लई काम नाही, आई लई काम नाही मा. तर तिच्या आई आणि बाबा दोन्ही घरीच आहे, तिच्यानं पैशाची तंगी चालू आहे मा. तर मग आता पाहा लागेल, मी आता जाईन ना बाजारात, ते घेऊन येईन. मग टेन्शन नको घेऊ तू, रात्रीच्या जेवणात देईन मी तुले. गंगा, मी काय म्हणतो, ते 500 रुपये दिले ना मी तुले, तर त्या 500 रुपयाचं तू आता बाजार करून घे मस्त. पिकले आंबे आण, कच्चे आंबे आण, आणि होत असन स्वस्त असन तर लोणच्याचे आंबे घेऊन ये. लोणचे टाकून दिले काले. आता लहान लहान लेकर आहे आपले, लेकर चटू जरा पाहिजेच बिचारे खाले. तर घेऊन येजो. आणि पैशाचं टेन्शन नको घेऊ, उद्यापासून मला काम लागलाय, मी उद्यापासून कामाला चाललो. आणि बरं ठीक आहे ना बापा, ठीक आहे, जातो बापा. माझ्याकडे जेवत नाही ना, त्याच्याशिवाय माझ्याकडे वाढले पाहिजे अंगात, नुसतं बारीक बारीक आहे माहिती चिमणीच्या पिल्यावणी. पाहिजे भाव घेऊ करजो मस्त. आता सध्या तर महागच असेल म्हणा, पण खापुरते घेऊन येतो सध्याचे. हे लोणच्याचे पाहू मग तिकडे. बरं जाईन मी शांताबाई, पार्वती गिरवतीला घेऊन. मग आम्ही तिघी चौघी जणी जाईन बाजारात, तेव्हा मग आणून घेईन. म्हणजे 4-5 जणीने मिळून घेतलं तर कसं आहे, 10-20 रुपये कमी करते तू. हो. आई ग आई, ते जाणू नाही का, ते लोजे सांगते डब्यात लोणचं. हो, आम्ही असे डब्बा पालती करतो ना, ते ताई रोज सांगते ते वाली. हो, मस्त राहते तिच्याकडचं लोणचं आई. जानूचे बाबा बाबू, ते सरकारी काम आहे रे बाबू. हो, सरकारी काम आहे, तेल टेन्शन नाही मा. हो, त्याच्या इथं तेल, मोहरीची डाळ, ते लोणचं टाकायला लय सामग्री आहे त्याच्या घरी, त्याला टेन्शन नाही राहत मा. आता आपल्याला कसं निभवत घ्या लागते बापा, हे नाही राहिलं ते ना, ते नाही राहिलं ते, असं करून नाही राहिलं तरी बी लोणचं बनवून घ्या टाका लागते. कसं घोय माय केला आपल्या तिखट मिठात, बस झालं लोणचं आपलं. मग आई आपल्या घरी कधी येणं पाहिजे? आपले बाबा कधी काही काम करून आता? अरे बाबा किती प्रश्न विचारते रे बाबू माया सोनं. जून घे बरं, तू जून घे. सांग नाही बाबू, आता तुम्ही मोठे व्हा मा. आता बाबाचं वय नाही राहिलं. तुम्ही जेव्हा लहान होते तसेच बाबा लहान होते. बाबाने लहानपणी अभ्यास नाही केला, शाळा नाही शिकले, तर आपले बाबा शिकले नाही, तर मग नोकरीवर नाही लागले. नोकरीवर लागलं म्हणजे सरकारी कामं भेटत असते, असे असते ते. आणि आता तुम्ही मस्त शिका, मस्त नोकरीवर लागा मा. आमचंही भविष्य उज्ज्वल करा आणि तुमचंही भविष्य उज्ज्वल करा. मस्त स्वतःच्या पायावर उभे व्हा. मस्त गाडी घर, मस्त मग घर गिर दार सगळं व्यवस्थित होते. पहिले चांगला अभ्यास करा, जिद्दीनं अभ्यास करायचा मस्त, आणि मस्त मग नोकरीवर लागायचं. होय, मी त्याला रोजच अभ्यास करत जाईन मस्त. हो, मस्त अभ्यास केल्याने काय सगळं अभ्यास नाही, कसं छोपा वाटतंय. आणि शाळेत जायचे जीव आहे रोज रोज अभ्यास केला म्हणजे. मस्त वाटते अभ्यास करणं, मला आवडतंय. नाही, मला नाही आवडत आहे अभ्यास नाही. मला मस्त खेळायला आवडते आता. हो, यालाच कसं आवडते काय मी बापा, मला नाही आवडत आहे. हो रे बापा, तू तर असंच राहायशील मग बाबासारखा. मस्त वजे उचला तिकडे उन्ही चिंतानीचे ना, घरी येऊन मग मस्त म्हणजे चुलीवर आणून पाण्यावर खाणं. काही ढंग नाही रे बाबू त्या जिंदगीत, काही ढंग नाही मा. हो, तुमच्याकडून नाही होणार रे बाबू. आता बाबाकडून होत आहे, बाबा लहानपणापासून करत आहे, तुमच्याकडून नाही होत मा आता. हो बा, तुम्हाला पुरे काम शिकायला उशीर लागन, नाहीच होत रे मा, आता नाहीच होत. आणि तुम्ही ते वावरा गिवराचं पाऊस नका, तुम्ही आता शिकून राहिले ना, शिका मस्त. हो, असं कंटाळा आल्यानं नाही होत रे बाबू, मस्त जिद्दीनं अभ्यास करायला लागते. मी करतो अभ्यास, मी नोकरीला लागतो, चगलच करतो, घर बांधतो, गाली घेतो, आणि वावरही घेतो. लय मोठं वावर असं पावलं लायते म्हणते. हो, मी लागतो नोकरीला, टेन्शन नको घेऊ. मी काय म्हणतो, आपल्या त्या रामदास भाऊच्या वावराकडे आंबे सांबे असं. हो, तिकडे आंबे आहे ना.
तर मग तुम्ही आणत कोण नाही 2-4 असे आणले म्हणजे रोजचे जमा होते ना, लोणचं घालायला बरं होते. विकत आणले परवडते का सांगा बरं तुम्ही, किती महागा विकत आणले तर. अव ते काय त्या बाबाची खेती वय काय माय बापाची खेती वय, रामदास भाऊची खेती वय ना, सोकारी आहे न तिथं सोकारी असाले. आ हो काय, त्याच्यासोबत दोस्ती कोणी केली व, यारानं करायला लागत होतं जरासं. हटच्या माय बेन, तो पाहिला दिग्गीचा, मी पाहिलं बाकीचं. आ कसं होणार आहे ते, ओळख तर पाहिजे ना माणसाची. हाव काय, अहो मी काय म्हणतो, 100 रुपये देत जाईन मी तुम्हाला, लागेल 100 काय लेव माय, 20 रुपये देत जाईन रोजचे. 10चा पॅक तुम्ही पेत जा, 10चा त्याला पाजून देत जा. असं यारा करा, मस्त ते दारू पाजून देत जा आणि तुम्ही पेत जा. आणि चांगलं गाठोडा आंबे घेऊन येत जा रोजचे. चांगलं लोणचं होते व माय, आणि आपला बिझनेस एक होते, इकाले होते मस्त. हो, आणि माहीत बी नाही पडत असं रोजच्या रोज, थोस कायले सांगते व. आणि त्या आंबरेले लय आंबे राहते, आणि काय की माहीतच नाही पडत ना. लय हुशार असो तू, लय हुशार आहे. रोजचे गाठोडे बरं आंबे आणले तर नाही, तो गाठोड्या घेन का मले. काय तू पार्वते डोकसं नसल्यासारखे बोलतो व तू. बापा, हुशार म्हणजे मी काही गलत सांगून राहिली का तुम्हाला? गलत सांगून राहिली काय? आपल्या भावरात जेव्हा चना राहते तर रामदास भाऊ आपल्याला मागत नाही काय? आपण देतोय मोठ्या खुशीने लय मोठे. तर रामदास भाऊचं एक कर्तव्य म्हणते, आपण रोज रोज जरी त्याच्या या वावरातून 5-5 जरी आंबे आणले ना तरी लय आहे. रोजच्या खाण्यातही होते, मस्त साखर आंबा करायला होते, कैऱ्या करायलाही होते, लोणच्यालाही होते आंबे. रोजचे 4-5 जरी आणले ना, कारण की एकच आंबा किती मोठा आहे तो. एकाच तांब्यात लय होते. मी सांगून राहिले, असं करा तुम्ही. हेच देन त्या दिवशी मी आंबे आणले होते, 4-5 आंबे दिले ना मला, ते नसतं दिले. ते आंबे अजूनही तर सरून नाही राहिले, आपल्याला 3 आहे ना आपल्या घरी अजून. आ अव त्याने का आपल्याला एकच गाव चना मागितला काय? जेव्हापासून लागला चना, जेव्हापासून चना निघला, ते दाणे भरले त्या याच्यात, फोसाचे दाणे भरले, तर ते ना मला नाही कम से कम 10-15 वेळा तर मागितलं असं. आणि तुम्ही 10-15 वेळा 5-5, 10-10 आंबे आणले तर होत नाही काय? आणि एका वेळेस आंबे दिले ना होते काय? म्हणजे चनाही महाग आहे ना, चना काय स्वस्त असते काय? आपण तरी हाशी खुशीन देऊन देतो, मग त्याचं द्यायचं काम नाही का आपल्याला? अव बाई, त्याच्यात याच्यात फरक आहे ना माय. त्याने दिला नाही एकदा, अजून एखादा डाव दे ना ते. नाही ना बापा, तसं नाही ना. अहो तुम्ही जात जा घेऊन येत जा, काय करते ते सोकारीवाल्याला तुम्हाला तर म्हटलं का, दादा तुम्ही पेत जा, दादा त्याला पाजून देत जा. माहिती नाही पडत. आणि एखाद्या वेळेस दिसलं तर रामदास भाऊ काय म्हणते, काही नाही म्हणत. ओळखीचीच आहे आपल्या, ते आपल्या बाबा तुझ्या घरी नेते, तर आपण त्याच्या आंब्यातून आंबे आणले तर काय 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 होऊन राहिलं? मी काय म्हणतो, सोकारीवाला त्या भाऊ आहे काय? नाही, माझा भाऊ काय होय तो. मग तुला हे कसं माहित का तो दारू पेते म्हणून? अव तर सोकारीवाले कसे आहे, त्याला जागरा लागते का नाही, तर जास्तीत जास्त सोकारी कशी दारू गिरू शोक घेऊ करणारेच राहते ना, म्हणून म्हटलं मी. तुला सांगू का पार्वती, अव शौकावाले आणि दारू पेनारवाले कधीच सोकारी नाही ठेवत म्हटलं. हो, तो वावरवाला कधीच अशी सोकारी नाही ठेवत. थोडा आहे तिथं, पण असे बेवळे बावळे नाही ठेवत. आता मी आता कामावर नसतो का, मी काहून घरी आहे, मी एखाद्या वावरात सोकारी केली असती. असं म्हणजे तुम्हाला काम आलं, पण तुम्ही ते लात मारली कामाले. अव शोक सोडायचं, पहिले काम पाहायचं, पोरीचं लग्न करायचं आहे, तसंच ठेवायचं दिले. एक काम कर ना, एवढंच आहे ना, तू चालली जाय कामाला, चालली जाय तू तिथं मस्त सोकारी करत जाय ना, आंबे आणत जाय. नाही तर तू अशीच जाय वावराकडे फिरत फिरत ना आंबे घेऊन येत जाय. बस बाबा, माणसासारखा माणसं असून काही कामाचं नाही बापा. माय आता आपल्याला बिचारे लोणचं टाकून घ्या लागते बिचारे. आता किती दिवस रश्मीच्या भरोशावर राहू आपण? रश्मीच्या घरी आपण लोणच्याचे आलो बाबा जेवाले लोणच्यासाठी. हो, रश्मीच्या घरी रोजच्या रोज लोणचं आपण खाऊ तर संपून नाही जाईन का बापा? खा ना माय काकी, खाय, तुला जेवढं लागते तेवढं खाय बापा. हो, ते तुला दिल्यानं काही मला कमी नाही होणार आहे. आणि खायची वस्तू आहे तर खाणारच आहे ना, का पाहणार आहे का बाबा त्याला? हो ना माय रश्मी, तशी तुला चांगली आहे बापा, लय चांगली असाले. मस्त लोणचं आहे हो बापा. लोणचं बिन लोणचं नसलं म्हणजे बिचार तोंडच सुरूच नाही लागत. आणि त्यात 2 दिवसापासून तब्येत नाही बरोबर, तर तापीत काही तोंडच कळू आलं. तर लोणचं पाहिजेच बिचारे जेवाले. हो बाई, तापीत लोणचं का नाही लय चांगलं काम करते व. हो माय आता काकी काय करतो, आता लोणच्याचे आंबे आहे महाग. आता ते आंबे महाग आहे, तर रसाचेच आंबे आता महाग आहे, तर लोणच्याचे राहणार नाही काय. तर आता जेव्हापर्यंत स्वस्त होत नाही तोपर्यंत आपलं काही लोणचं टाकणं होत नाही, कैऱ्या गिऱ्या काही करणं होतच नाही बापा. आता जेव्हा ते स्वस्त होईल तेव्हा आपल्यासारख्या गरीबाला इकत आणून टाकता येईल. आता माहिती पुरते म्हणा तरी, आणि तुम्हाला लागलं तर येत जा, बिनधास्त येत जा. का मी काय म्हणतो जानकी, आपलं ते रामदास भाऊच्या वावरात आंबे आहे ना, त्या आंबे जेवण आपण घेऊन येऊ ना आंबे, होत असेल तर चालतं काय? कुठं मायरास कन्या, तिथं नाही जमत ना बाबा. सोकारी आहे तिथं, सोकारी किती कडक आहे बापा. सोकारी दिगीचा वहिना आपल्या जुन्या वावरात कसा राहतो, जवानपणी कसा होता, आता म्हातारा झाला तरी त्याच्या तोंडाले हे नाही म्हटलं, बोलण्यावरच माणूस थर कापते. काय त्याच्या नांदी लागायला पुरते का माय? हड जाऊ दे माय काकी, मायनेच पाय ना माय, जमत असेल तर चल ना, फुकट मध्ये भेटते. आणि त्याच्या आंब्यातला आंबा मोठा मोठा राहते हो मायला. हो चल ना, एका आंब्यात किती मोठं भागून जाते. आणि असे रोजचे आपण 4-5 आणले तर भागून जाते. फन पळटा याच्या नादानं चाललं जातं तिकून. आणि तो काय नुसतं काय तिथंच राहत असेल, काय हजामुताल जात असेल ना कुठं ना कुठं. हो माहिती, तुम्ही म्हणून तर राहिला बापा, पण लाटाखाची पैनी आली पाहिजे. तो सोकारे लयच भयानक आहे बापा. आणि का रामदास भाऊली की माहीत पडलं असं तर मग नाही, लाटाखाची पै त्याला माहीत पडेल तो यांना, तर माहीतच नाही पडू द्यायचं ना आपण. तर किती दिवस आपण स्वस्त वाची वाट पाहतो, स्वस्त झाल्यापेक्षा आपल्याला फुकट मध्ये भेटून राहील ना, तर मग
बाबा तुम्ही हो लामदास भाऊची बायको कळक आहे. लामदास भाऊ काही नाही म्हणून, पण लामदास भाऊची बायको चांगली धुवून काढ ना आपली. माहित नाही पडलं पाहिजे. आणि पाहिजे जमत असेल तर घेऊन येऊ आंबे. आता आंबे लागतेच हो बाबा, लागतेच आंबे. एक काम कर, आता जाऊ आपण शांतीच्या घरी, शांतीला विचारू. ते चांगली धाड दिप्पाड बाई आहे, ते सोबत असली म्हणजे नाही काय लय मोठा सहारा राहते. तिला विचारू आपण पहिले, तिचा सल्ला घेऊ काय म्हणते तर मग पाहू. हो बिचारे, हो शांतीला विचारू आपण. चल बरं तिथेही भला करून टाकू. आणि आली तर गंगा येते ना पार्वती बी येते. हो आपण असे 4-5 जणी मिळून गेलो म्हणजे भेवणी लागत ना, पहिरेदारे राहते ना, मस्त आपल्याला आंबे तोडणं होते. पाऊस आपण आता. चल ना मग शांतीच्या घरी जाऊ ना. पाहिजे बाबा, फक्त गावात भनकले लागले पाहिजे. गावात भनक लागाले तर चित्री मोठी वांडा आहे बापा, सांगून देईन. नाही आपण दिमागाने खेळ खेळू, दिमागाने खेळ खेळाले. चला तर मग मित्र-मैत्रिणींनो, आता आपण शांताबाईकडे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट तर करालच, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करायला विसरू नका. मग आता भेटू आपण शांतताईच्या घरी. बाय.